हिरण्यकेशी अंशी मायभूमी मनामनातून वाहे जरा छातीने अभिमानाने जग जिंकून घेऊ सारे नव्या बदलाचे आहे हिरण्यकेशी ओळख आहे जात आमची मानवतेची धर्म आमचा समाज सेवा आहे हिरण्यकेशी अंशी मायभूमी मनामनातून वाहे जरा छातीने अभिमानाने जग जिंकून घेऊ सारे हिरण्यकेशी अंशी मायभूमी मनामनातून त्यांच्या हस्ते या संस्थांचं उद्घाटन होत आहे। या एखादं झाड लावणं त्या झाडाला पाणी घालणं आणि त्या झाडाला पाणी घालत असताना वर्षानुवर्षे ते झाड मोठं होत सहकार्यामुळे फाउंडेशनच्या कामाला गती प्राप्त होत आहे। त्यामुळे आपण सर्व सहकार्य करत आहात आणि गडिंग्लजकरांचा मी आभार न मानता ते माझे एक ऋण ठेवतो आणि ते ऋणी राहणं पसंत करेन। भविष्यामध्ये सुद्धा असे अनेक उपक्रम ज्यावेळेला फाउंडेशन करत असते त्यांचं वेळोवेळी आपलं सहकार गरजेचं आहे। एखाद्याचा वाढदिवस साजरा करत असेल तर थोडंसं आमच्याशी संवाद साधावा आणि आपण अशा प्रकारे त्यांना मदत करू जिथं मुलांना गरज आहे, ज्या समाजातील वंचित लोकांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही त्या लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हिरण्यकेशी फाउंडेशन एक चांगलं माध्यम होऊ शकतं। त्याचबरोबर गेल्या वर्षी आम्ही जाहीर केलेलं होतं की एक व्हाईट आर्मी फोर्स तयार करायचं, तर ते थोडंसं आमचं स्वप्न अजूनही अधुरी राहिलेलं आहे। त्यासाठी जे सहकार्य करणारे तरुण युवक आहेत ज्यांना ह्या अशा फोर्समध्ये सहभाग घ्यायचे त्यांचे विमा उतरवणे वगैरे अशा सर्व आणि सेफ्टी इक्विपमेंट देण्याचा मी फाउंडेशन नेहमी प्रयत्न करेल आणि ही फौज जी वेळ प्रसंगी कोणत्याही गडिंग्लजच्या घटनेच्या वेळेला प्रथम तिथं हजर राहील यासाठी फाउंडेशन प्रयत्न करणार आहे। तर मी प्रास्ताविक आणि वेळेचं भान ठेवून मला दिलेल्या वेळापेक्षा 4 वाक्य जास्त बोलत आहे तरी मला माफी करावी आणि या अशा कार्यक्रमाला जे यशस्वी करण्यासाठी ज्यांनी आम्हाला हातभार लावला त्या सर्वांचं मी ऋणी आहे। फाउंडेशन नेहमीच असंच कार्यात सक्रिय राहील। नमस्ते, थँक्यू। प्रत्येक माणूस समाजामध्ये जन्माला येतो आणि समाजामध्ये जन्माला आल्यानंतर समाजामध्ये त्याची वाढ होत असताना समाजामध्ये तो घडत असताना त्याचा विकास होत असताना प्रत्येक माणसाचं थोडं का असेना समाजासाठी काहीतरी देणं लागतं। परंतु याच समाजाकडून बरंचसं घेत असताना त्याला खूप काही देण्याचा विचार अशी काही माणसं करतात आणि हाच विचार 2011 साली याच गडिंग्लजच्या मातीमधल्या काही माणसांनी केला आणि मग कावेरी चौगुले आणि सुनील चौगुले यांनी त्यांचं पुढारपण घेतलं आणि अशीच 9 मंडळी येऊन या 9 नक्षत्रांनी हा विचार इथल्या मातीमध्ये रुजवला आणि 2011 साली निलिमा धायगुडे मॅडम यांच्या हस्ते ओपनिंग सेरेमनी झाली आणि 2011 साली याच गडिंग्लजच्या मातीमध्ये हिरण्यकेशी फाउंडेशन नावाची संस्था उभी राहिली। सुनील असं म्हणाला की हिरण्यकेशी फाउंडेशन नावाची संस्था उभी राहिली, पण मला वाटतं की हिरण्यकेशी फाउंडेशन ही केवळ एक संस्था नाही तर हिरण्यकेशी फाउंडेशन हा एक विचार आहे आणि हा विचार प्रवाह ज्यावेळी हिरण्यकेशी नदीच्या प्रवाहासारखा वाहत होता त्यावेळी त्यानं अनेक समाजासाठी देणं लागणारे ओढे असतील, नाले असतील ते या प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेतले आणि मग ज्यावेळी एखादी नदी जशी समुद्राला जाऊन मिळते तसा हा हिरण्यकेशी फाउंडेशन नावाचा प्रवाह समाज सेवेच्या एका सागराला जाऊन मिळताना आपल्याला पाहायला मिळायला लागतो। मग 1 जुलै 2016 रोजी झालेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, त्यानंतर
त्यानंतर HIV ग्रस्त मुलांना खाऊ किंवा एनर्जी फूड वाटप किंवा रक्षाबंधनासारखा कार्यक्रम असेल, किंवा मग एखादं अनाथ जोडपं लग्न करत असताना त्यांना मनी मंगळसूत्र देण्यासारखा उपक्रम असेल. तर ज्या मुलांना शिक्षण मिळालेलं नाही, जी मुलं शिक्षणामुळे वंचित राहिली, म्हणजे परिस्थिती अशा आहे की एका बाजूला श्रीमंतांची पोरग IIT करताना दिसतात, तर गरिबांच्या पोराला ITIचं शिक्षण घेणं सुद्धा या देशामध्ये मुश्किल झालेलं आहे. अशा 10वी व 12वीच्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च असेल, किंवा मग ही प्रशासकीय व्यवस्था जी उभी असते त्या व्यवस्थेच्या तळागाळामध्ये काम करणारे जे कामगार असतात, तेच कामगार 1 मे रोजी कामगार दिन असून सुद्धा ज्यावेळी काम करत होते त्यावेळी त्या कामगारांचा सत्कार करण्यासारखा उपक्रम असेल. असे अनेक उपक्रम हिरण्यकेशी फाउंडेशननं या वर्षामध्ये राबवले. मित्रांनो, जास्त काही बोलण्याची गरज नाही. तर या वर्षी नवीनच पुन्हा आलं, आपल्या सर्वांच्या कानावरती त्याच्या सूर पडलेले असतील, परंतु ते हिरण्यकेशी फाउंडेशनचं थीम सॉन्ग ज्यांनी प्रत्यक्ष गायलं, आपल्या कार्यक्रमाला अभिजित चव्हाण आज उपस्थित राहिलेले आहेत. मी गायक अभिजित चव्हाण आणि ओंकार पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि हिरण्यकेशी फाउंडेशनचं जे थीम सॉन्ग आहे ते आपल्या सर्वांसमोर सादर करावं. हिरण्यकेशी ओळख हिरण्यकेशी ओळख आमची मानवतेची धर्म आमचा समाज सेवा आहे. हिरण्यकेशी आमची मायभूमी मना मनातून बाहेर हृदयाच्या तिने अभिमानाने जग जिंकून घेऊ सारे. हिरण्यकेशी आमची मायभूमी मना मनातून बाहेर हृदयाच्या तिने अभिमानाने जग जिंकून घेऊ सारे. दे नाना दे नाना दे नाना दे नाना दे नाना दे नाना दे नाना. हिरण्यकेशी आमची मायभूमी मना मनातून बाहेर हृदयाच्या तिने अभिमानाने जग जिंकून घेऊ सारे. हिरण्यकेशी आमची मायभूमी मना मनातून बाहेर हृदयाच्या तिने अभिमानाने जग जिंकून घेऊ कोण कुठला हा इंग्लंड देश, आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल. आता एकतर मरा नाहीतर मारा, आणि असंच जर असेल तर मग मारा. या जीवन आपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा. आता आपल्या समोर स्टेजवरती आलेला आहे आणि त्यांचा सन्मान आता होत आहे. जपून होत ठेवलं मन हे कधीच नाही झुरलं. उधळलं ग समद बाई हातात नाही उरलं. जीव जडला पर नाही नजरला कळलं. किती नडलं जिकिरीन मागना सरलं. आताच बया का ध्येय नव्या बदलाचे आहे.
हिरण्यकेशी ओळख आहे, हे ध्येय नव्या बदलाचे आहे. हिरण्यकेशी ओळख आहे. जात आमची मानवतेची, धर्म आमचा समाज सेवा आहे. हिरण्यकेशी आमची मायभूमी, मनामनातून वाहे. निधड्या छातीने अभिमानाने जग जिंकून घेऊ सारे. हिरण्यकेशी आमची मायभूमी, मनामनातून वाहे. निधड्या छातीने अभिमानाने जग जिंकून घेऊ सारे. दे नाना देर ना देर ना दे नाना देर ना दे नाना दे ना. हिरण्यकेशी माया मुची, शिवरायांचे वंशज आम्ही. श्रमदानाचे हात लावणी, जोडून नाते आपले. हिरण्यकेशी माय आमुचे, शिवरायांचे वंशज आम्ही. श्रमदानाचे हात लावणी, जोडून नाते आपुले. हे वेदावे विसरून सारे, मायेचे हे दीपक लावू घेऊन साऱ्यांना साथीला. आपुलकीचे नाते दे. कला शोभा क्षेत्रे सारी, नवक्रांती जाणू आम्ही. हात घेऊ हाती सारे, भविष्य घडवूया. हिरण्यकेशी आमची मायभूमी, मनामनातून वाहे. निधड्या छातीने अभिमानाने जग जिंकून घेऊ सारे. हिरण्यकेशी आमची मायभूमी, मनामनातून वाहे. निधड्या छातीने अभिमानाने जग जिंकून घेऊ सारे. हिचा सन्मान सुनील शिंत्रे सरांच्या हस्ते होईल. एक पल सवार करा, तू जावे जे मैं चटके. मौत का इंतजार करा, कि तेरे लिए दुनिया छोड़ दी. तुझ पे सांस आके रुकी, मैं तुझको कितना चाहता हूँ, कि तू कभी सोच न सके. तेरे लिए दुनिया छोड़ दी है, तुझ पे सांस आके रुके. मैं तुझको कितना चाहता हूँ, ये तू कभी सोच न सके. निकल, चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी. चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी. ये पापियों को हक नहीं कि ले परीक्षा तेरी, कि ले परीक्षा तेरी. तो खुद की खोज में निकल. कारी कारी रहना सारी सांधेरे. क्या आग जल पड़ी है, क्यों चीखता है सुरमई धुआं. क्या रीत जल पड़ी है, क्या आग जल पड़ी है, क्यों चीखता है सुरमई धुआं. यानंतर या स्पर्धेसाठी परीक्षक कोण लाभलेले त्यांचं अभिनंदन करावं अशी मी सरांना विनंती करतो. मौजूदगी से ये जिंदगानी महरूम है. जीने का कोई दूजा तरीका ना मेरे दिल को मालूम है. तुझको मैं कितनी शिद्दत से चाहूँ, चाहे तो रहना तू बेखबर. मोहताज मंजिल का तो नहीं है ये एक तरफा मेरा सफर. सफर खूबसूरत है मंजिल से
है इश्क मेरा कामिल, तेरे बिना गुजारा ऐ दिल है मुश्किल। थँक यू। दिला जात आहे। लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे। तर या पुरस्काराचीच उंची जी आहे तीच एका वेगळ्या पातळीवरती गेलेली आहे। वयोवृद्ध झालेले असताना देखील त्यांच्यामध्ये हॉकीला एक नवं जीवन मिळवून देण्याची जी जिद्द आहे त्या जिद्दीला तोड नाही। बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मैं तेरा बॉयफ्रेंड तू मेरी गर्लफ्रेंड ओ मैनू कहंदी ना 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 रुक ते जा मेरी गल तो सुन ले तू मैनू कहंदी ना 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 मैं तेरा बॉयफ्रेंड तू मेरी गर्लफ्रेंड ओ मैनू कहंदी ना 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 रुक ते जा मेरी गल तो सुन ले तू मैनू कहंदी ना 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 टॉप पाली किते हो न जावे टल्ली में तो जानी ना सवाली पूरी दारू पींदी बाली तो लाल टॉप पाली किते हो न जावे टल्ली में तो जानी ना सवाली में क्या डांस करेंगी ना 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 रोमांस करेंगी ना 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 मैं तेरा तू मेरी तू मैनू कहंदी ना 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 ना। माननीय ऋचा पुजारी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचत असताना अशा अनेक राजांना चेकमेट केलं, पण मला असं विचारायचंय की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये असा एखादा राजा अजून आला आहे की नाही ज्याला त्यांनी चेकमेट केलेला आहे? असा प्रश्न मला अजून कोणी विचारला नाही आहे, त्यामुळे थोडा विचार करायला लागतो मला। पण मी नक्कीच सांगेन की माझा आत्ता जो पूर्ण फोकस आहे तो गेमवर आहे आणि चेसवर मी सध्या पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि कारण आता मला वाटतं की ही एक अचीवमेंट आहे आणि मी अंतिम गोल नाही आहे माझा अजून, त्यामुळे मला अजून खूप पुढे जायचं आहे आणि मी गेमवर पूर्ण फोकस केला। उसावरील मल्लखांब स्टेजच्या उजव्या साईडला आपल्यासमोर सादर होत आहे। उसावरील मल्लखांब जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। उसावरील मल्लखांब आपल्या समोर सादर होत आहे। प्रथम क्रमांकाने गौरव केला जात आहे। मॅचच्या कार्यक्रमाचे याच्याबद्दल आपलं अभिनंदन। भविष्यामध्ये हाच पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा विचार घेऊन तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक प्रकारचे कायदे पर्यावरण संवर्धनासाठी केले जात असतात, परंतु सर्वप्रथम हिरण्यकेशी फाउंडेशन हे घरचंच आहे आमचं, त्यामुळे त्यांनीही पुन्हा संधी दिली। गेल्या वर्षी एकदा लागलं होतं प्रदर्शन आणि गेल्या 2 वर्षात सामानगडावर ज्या मुलांनी राबलेलं आहे ते सगळ्यांना माहिती कदाचित असावंच। मला एवढंच म्हणायचं आहे, ज्या ठिकाणी मी उभा आहे तो सुद्धा गड आहे, ज्या माती जन्मलो तो सुद्धा सामानगडच आहे। पण एवढं नक्कीच सांगेन, एक नेसरीखिंड एक सामानगड या भूमीमध्ये अशी ऐतिहासिक ठिकाणं आहेत की ती जर आपण प्रयत्न करून जगभरात पोहोचवली तर खरं सांगतो तुम्हाला या जगभरात ओळखायला लागतील एवढा इतिहास आमच्या भूमीमध्ये आहे। शिवाजी महाराज किल्ले वगैरे याला वेळ नाही आता सांगायला, पण हिरण्यकेशी फाउंडेशननी ही जी संधी दिली की तुम्ही एकदा पुन्हा मांडा, शस्त्र काय होती तुम्ही पुन्हा मांडा, किल्ल्यांवरचे बुरुज कसे होते, त्याबद्दल मी सर्वांचा आधी प्रामाणिक आभार मानतो। त्यांच्यासाठी पुन्हा एकदा हिरण्यकेशी फाउंडेशनसाठी जोरदार टाळ्या वाजवा, सरांचा सन्मान करावा।
रत्नागिरीच्या प्रांताधिकारी माननीय राजापूरकर मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि हा पुरस्कार स्वीकारताना जोशीलकर कुटुंबीय खुशनसीब होते हैं वो लोग जिनकी जान वतन के काम आती है। हे ध्येय नव्या बदलाचे आहे, हिरण्यकेशी ओळख आहे। हे ध्येय नव्या बदलाचे आहे, हिरण्यकेशी ओळख आहे। जात आमची मानवतेची, धर्म आमचा समाज सेवा आहे। हिरण्यकेशी आमची मायभूमी, मनामनातून वाहे। निधड्या छातीने अभिमानाने जग जिंकून घेऊ सारे। हिरण्यकेशी